युवराज, असं का बोलता आहात युवराज? मग आता कसं बोलायचं तेही तुम्हीच शिकवा. युवराज, तसंही सगळीकडे सूर आहेच ना, आम्हाला गुरुकुलाची आवश्यकता आहे म्हणून. करा, तुम्हीच सुरुवात करा. दादासाहेब, अहो आपले आबासाहेब आहेत ते. त्यांचा खलिता वाचून एवढे अस्वस्थ का होत आहात? अस्वस्थ? अस्वस्थ कुठे आहोत आम्ही? आम्ही तर म्हणतो गुढ्या उभारा, ढोल वाजवा, साखऱ्या वाटा. हो, पण ते उपरोधाने. आणि त्यात चीड आहे, तिरस्कार आहे. तसं तुम्हाला वाटतंय, पण आम्हाला आनंदच आहे ना. आणि आता कितीही अपमान झाला तरी हसणारच आम्ही, आणखी हसणार. कारण पोलादाचे बनलो आहोत ना आम्ही. सहन करण्यासाठी जन्म आहे आमचा. तुम्ही असं बोलता, आमचा थरकाप होतो. मग कसं बोलावं, कसं वागावं? अश्वदळ उभारलं, चौकशी. पूजा केली, चौकशी. आम्ही रायगडावर राहायचं नाही, मोहिमेवर जायचं नाही, वडिलांना भेटायचं नाही. युवराज, अरे आम्ही आहोत तरी कोण? युवराज आहोत की शिमग्यातलं सोंग? सांगा कविराज, आता तुम्ही सांगा. सगळे मिळून सांगा, तसे वागतो आम्ही. युवराज, ऐसी बात नहीं है. आपण चलावं. चलावं लागेलच. वळकटी बांधावी लागेल, गाशा गुंडाळावा लागेलच. अहो असं काय करताय? समर्थांकडे तर जायचंय. समर्थांकडेच जायचंय ना. बुधभूषण, नखशिखा, नायिका भेद, 7 शतक, 4 ग्रंथ लिहून आमची विद्वत्ता सिद्ध झाली नाही म्हणून समर्थांकडे जाऊन शहाणं व्हायचंय आम्हाला. साक्षात वेदोनारायण गागा भट्टांनी आम्हाला समयनय नावाचा ग्रंथ अर्पण केला तरी आमचं पांडित्य सिद्ध झालं नाही म्हणून सज्जनगडावर जाऊन अनुग्रह घ्यायचाय आम्हाला. जातो. समर्थांविषयी आदरच आहे आम्हाला. ते रामदास स्वामी, आम्ही यातनांचे स्वामी. पण या यातना घेऊन समर्थांपुढे जाणं योग्य वाटत नाही आम्हाला. मग कुठे जाणार? कुठेही जाऊ. कुठेही म्हणजे? कुठेही. यातनांचा स्वामी ज्याला आवडतो त्याच्याकडे जाऊ. हे काय बोलताय तुम्ही? युवराज, माफी असावी. आपल्याला कितीही त्रास झाला, कितीही अडचणी आल्या तरी आम्ही तुमच्या सोबत सावली सारख्या असू. परंतु ज्या क्षणी आपली पावलं स्वराज्याच्या विरोधात पडतील त्या क्षणी या सावलीची साथ सुटली असं समजा. बरं झालं सांगितलं तर आम्हाला. एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा युवराजी, आम्ही सुद्धा शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींचेच पुत्र आहोत. आमच्याही धमन्यात छत्रपतींचंच रक्त सळसळत आहे. असं आश्रिताचं अपमानाचं जिणं जगण्यापेक्षा योद्ध्याचं वीर मरण पत्करू. आमची वाट अडवू नका. आता शक्य नाही ते. कुठे निघालात? प्रत्येक गोष्टीचं उत्तर आमच्याकडे असेलच असं नाही राणू अक्का. आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. राणू अक्का, खूप करता तुम्ही आमच्यासाठी, पण आज मागे व्हा. तुम्ही यात पडू नका. आम्हीच पाया पडतो तुमच्या. युवराज, आपण अक्कासाहेबांचं ऐकावं. त्या आपल्याला आई समान आहेत. आम्ही शंभूराजे आहोत. फेकलेली नजर मागे वळवत नाही आणि टाकलेलं पाऊल मागे घेत नाही. मागे व्हा. दादासाहेब, राणू अक्का, तुम्हाला आपल्या आईसाहेबांची शपथ आहे. दादासाहेब,
थोडीशी का होईना पर सुनबाईनी चलाखी केली म्हणून निभावलं. नाहीतर आज काय खरं नव्हतं. सुनबाई या या अशा समोर. धारातल्या अगं काय करतेस? अव माझं लेकरू थांबवलं. लई चांगलं केलं. लई वंगाळ प्रसंग होता पर चलाखी दाखवलीत. एवढं मात्र खरं. अव बाई माणसाने ती घटकात सांभाळायची असते. तेवढाच बाप्याचा राग सांभाळला की मग पुढे समद शांत होतंय. खरंच ग, दादासाहेबांचा राग निवळलाय आता. अव पोटचा गोळा बघून भले भले नरम पडत्यात. धारात्या, आम्हाला त्यावेळी जे सुचलं ते आम्ही केलं. आम्हाला दाद देत नाहीत, बत्ताशीबाईंचं ऐकत नाहीत, मग काय करावं? म्हणून मग भवानीबाईंनाच आणलं. अव म्हणून तर पुढे टाकलेला पाय मागे घेतला आणि मायेनं रागाचं झालं शिकरण. खरं आहे तुझं. पण धारात्या, तुमचे युवराज खूप तापट आहेत. अव अजून तापटपणा केलाच नाही त्यांनी. लई वंगाळ काम हाय ते. सुनबाई, तुम्हासनी आठवतंय ना आऊसाहेब काय म्हणाल्या होत्या? जळता निखारा हाय त्यो. पर सुनबाई, तुम्ही पदर बी जळू दिला नाही आणि निखारा बी इजू दिला नाही. हा, आता जमलं आम्हाला. पण या सगळ्याबद्दल किती आनंद मानावा याबद्दल आम्ही जरा साशंकच आहोत. युवराजांचा स्वभाव कसा आहे माहितीये ना? हे एक टोक तर ते एक टोक. तर यापुढे असा प्रसंग येऊ नये. नाही म्हणजे आपण तरी किती सावरून घ्यायचं ना. अव ते बी खरंच आहे. पर आपण मायेची पखरण घालत राहायची. अहो बायकोकडे असतेच ती किमया. बायकोने नुसतं हसून बघितलं तरी नवऱ्याचा कायापालट होतोय. ते खरं आहे. पण बघितलं ना, युवराज किती शांत झाले होते. उलट रायगडाला जायची तयारी करत होते. पण मग समर्थांकडे जा असा खलिता अचानक का आला असावा? खरं तर ती विचार करण्याचीच गोष्ट आहे. आबासाहेबांनी असा निर्णय का घेतला असेल? आश्चर्य तर आम्हालाही वाटतंय त्याच. वहिनीसा, आम्ही काय म्हणतो, तुम्ही कुलमुखत्यार म्हणून दाद मागितली रायगडावर तर? नाही बत्ताशीबाई, आबासाहेबांच्या आदेशाविरुद्ध दाद मागणं हे आम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहित आहे? काय? याचा अर्थ दादासाहेबांनी समर्थांकडे जाण्याचा आदेश पाळावा असंच वाटतंय तुम्हाला? हो, तसंच वाटतंय आम्हाला. कारण आबासाहेबांचे आदेश पाळणं हे सर्वांच्याच हिताचं आहे. खात्रीशीर? हो ना. कारण आबासाहेब हा आदेश एवढ्या सहज पाठवणार नाही. ठीक आहे, मग आता धीराने घ्या. आपल्याला पहिलं एक काम करावं लागेल. त्या दिलेर खानाचं भूत दादासाहेबांच्या मनातून उतरवावंच लागेल. बत्ताशीबाई, असं का म्हणताय? हो बघा ना, आज ती गोष्ट त्यांच्या ओठावर आली. याचा अर्थ तो दिलेर खान त्यांच्या मनात घर करतो. काही भलं बुरं होण्याआधीच त्या दिलेर खानाचं भूत दादासाहेबांच्या मनातून उतरवलंच पाहिजे. या सगळ्या गोष्टींना, आम्हाला बदनाम करणाऱ्या, आमची अवहेलना करणाऱ्या सगळ्या प्रश्नांना एकच जवाब: उत्तर दिग्विजय. होय, कदाचित हेच उत्तर असू शकेल. युवराज?
आलात ना बघून? नाही राहिला ना जीव? धारात्या किती चिडले होते ते बघितलंस ना. काय करतायत? उत्तर दिग्विजयाच्या नकाशाकडे बघत होते. त्यांच्या मनात ती मोहीम दिसतीये. अहो करतेल बी. एकदा का त्यांच्या मनात आलं आणि मनाला पटलं की मग मागे पुढे बघणार नाहीत. म्हणून तर काळजी वाटते आम्हाला. अव काळजीच काम आहे समद. हट्टी तर एवढं आहेत का बोलायचीच सोय नाही. पर उदार बी आहेत. अव खुश असले तर समद काढून देत्याल आणि नाही म्हणलं तर मातीचा कण बी नेणार नाहीत. जेवढं तापट आहेत तेवढंच मायाळू बी आहेत बघा. खरंय ग. अव रुद्राचा अवतार आहेत. थैथयाट बी, तांडव बी आणि हनुमान उड्या बी. सुनबाई, आता तुम्हालाच त्यांच्या डोक्यावर चंद्राची शीतल कोर व्हावं लागल आणि माथ्यावर गंगेच्या पाण्याची धार व्हावं लागल. करावंच लागल. धारात्या आम्ही कुठे कमी पडतो का? नाही वो, पर आजूबाजूची माणसं चांगली नाहीत आणि मुख्य म्हणजे महाराजांचे बी हे ध्यानात येत नाही. लहानपणापासनं महाराज त्यासनी ओळखून आहेत. आता आता हा खलिता पाठवायची काय गरज होती का? जे काय सांगायचं ते बोलावूनच सांगायचं ना. पण हे सगळं सगळं असं झालं. सुनबाई, आता तुम्हीच त्यांच्या मनातला सल अलगदपणे काढून घ्या. तेवढं कराच. युवराजनी, इथे का झोपलात? इथे चला पलंगावर झोपा. या नीट झोपा. झोपा. चालावं लागेलच. वळकटी बांधावी लागेल. गाशा गुंडाळावा लागेलच. जातो. समर्थांविषयी आदरच आहे आम्हाला. ते रामदास स्वामी, आम्ही यातनांचे स्वामी.
चिरंजीव युवराज शंभूराजे, आपण आमच्या भेटीस येऊ नये. आम्ही शृंगारपुरास बारसे साजरे करण्यास येऊ शकत नाही. आपण रायगडी यावे असे आम्हाला खूप वाटते, पण त्या अगोदर आपण शृंगारपुराहून उठून सज्जनगडावर जावे. तिथेच तुम्हाला पुढचा योग्य मार्ग सापडेल. विश्वास ठेवा आमच्यावर. माफ करा, पण मगाशी दाराशी झोपला होता तुम्ही. खरं तर जागा राहायचंय तुम्हाला. आमच्यावर पाळत ठेवायची, बरोबर ना? नाही, तसं काही नाही. मग कसं? हं? दारापाशी आसन आणून बसता तुम्ही. खरं तर भवानीबाई दिवसभर झोपू देत नाहीत तुम्हाला. खूप दमता तुम्ही. पण तरी सुद्धा हा पहारा आमच्यासाठी. आम्ही कुठेतरी निघून जाऊ या काळजीपोटी ही गस्त. काय युवराज? आम्हाला माफ करा युवराज, पण आम्हाला भीती वाटते हो. कशाची भीती? आम्ही कुठेतरी निघून जाऊ याची? नाही, पण तुमच्यात झालेला हा बदल, तुमची ही बदललेली भाषा, म्हणून तुम्हाला वाटलं की आम्ही असं अंधारात पळून जाऊ, न सांगता निघून जाऊ? पळपुटे नाही आम्ही, येसू मुळीच नाही. आम्हालाही पटतंय ते, पण आमचं मन एक गोष्ट लक्षात ठेवा येसू, आम्ही जो काही निर्णय घेऊ तो कुणा माथे फिरून भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नसेल, तर छत्रपतींच्या मुलाने आणि स्वराज्याच्या युवराजांनी घेतलेला निर्णय असेल. आम्ही जाणतो तुम्ही तसंच वागाल. खात्री आहे तुम्हाला? हो, खात्री आहे आम्हाला. मग ही दोरी हातात बांधण्याचं काय कारण? पुन्हा हाताला ही अशी दोरी बांधू नका. म्हणजे छत्रपतींचा आदेश पाळला जाणार असं समजू ना आम्ही? कुठला आदेश? परळी सज्जनगडात जाण्याचा. जपून ठेवा.